ही कहाणी आहे सुनीताच्या लग्नाची. विकी आणि सुनीताचे लव्ह मॅरेज झाले. सुनीताचे आई वडील नव्हते. शिकलेली मुलगी होती. कसे तरी सुनीताचे लग्न झाले होते. लग्नाला काही दिवस झाले. घरामध्ये धनसंपत्तीवरून भांडण चालू झालं. भांडणाचं सर्वात मोठं कारण सुनीता हुंड्यामध्ये काही घेऊन आली नव्हती. तर तिला कसे घरामधील प्रत्येक वस्तू वापरू देऊ. सुनीता फ्रीजमधून एखादी वस्तू काढत होती. त्यावेळेस चुकून फ्रीज उघडं राहिलं. तेव्हा सासू लगेच म्हणाली, तुझ्या आई वडिलाच्या घरून घेऊन आली नाहीस, वस्तूची किंमत ठेव. सुनीता रडायला लागली. विकीने बघितले. विचारले, काय झालं. सुनीताने सर्व हकीकत सांगितली. विकी म्हणाला, आजपासून माझ्या बायकोला कुणीच काही म्हणायचं नाही. एवढी गोष्ट ऐकून बहिणीने घराकडे येणं बंद केलं. आता गल्लीतल्या महिला पण विचारू लागली, बहीण तुझ्या घरला येत जात कुणी का नाही. तेव्हा सासू म्हणाली, जेव्हा माझी सून आली आहे तेव्हापासून कोणी येत नाही, कारण माझ्या सुनीचे तर कोणीच नाही. त्यासाठी माझ्या मुलीचं येणं पण बंद केलं आहे. सुनीता तिथे उभे राहून ऐकत होती. तुम्ही सांगा, कुणाचा दोष आहे, सासूचा, सुनीताचा का विकीचा का परिवाराचा. खरं तर घरामध्ये भांडणं होतात तेव्हा घरातल्या सुनीलाच निशाणा बनवला जातो. काय तुम्ही या गोष्टीची सहमत आहे? तर जाताना रामकृष्ण हरी म्हणा.